नमस्कार मित्रांनो, प्रॉस्परटेक यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षल मराठे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, कॅनव्हा कोर्सच्या मागच्या भागामध्ये आपण बघितलं की इन्फोग्राफिक्स डिझाईन कसे बनवले जातात. आज आपल्याला बघायचं आहे सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक. आजच्या डिजिटल युगामध्ये त्याची सगळ्यात जास्त गरज पडते. बिझनेसमॅन असो किंवा पर्सनल असो, आपल्याला आपला स्वतःची माहिती जर डिस्प्ले करायची असेल तर त्यासाठी आपल्याला बनवावी लागते, ती म्हणजे वेबसाईट किंवा पोर्टफोलिओ. जर आपल्याला आपलं स्वतःची वेबसाईट बनवायची असेल किंवा आपल्या बिझनेसची वेबसाईट बनवायची असेल किंवा आपल्या क्लायंटसाठी एखादा त्याचा बिझनेस असेल त्याच्या रिलेटेड वेबसाईट बनवायची असेल, कुठल्याही प्रकारचा कोडिंगचा वापर न करता, तर ते आपण कॅनव्हामध्ये कसं बनवू शकतो ते आज आपण बघणार आहोत. चला तर मग जाऊया आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनला. आपण आलोय आपल्या कॅनव्हाच्या स्क्रीनवर. आता आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला बनवायची वेबसाईट. वेबसाईट बनवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सगळ्यात आधी आपण जाणार मोड्समध्ये. इथं मोडमध्ये गेल्यानंतर इथं आपण सिलेक्ट करणार वेबसाईट. हे बघा वेबसाईट मध्ये आलो. वेबसाईटला सिलेक्ट करायचं. आपलं एक नवीन टेम्पलेटसाठी आता इथं सेक्शन ओपन होणार. आता आपल्याला कशाचा रिलेटेड वेबसाईट बनवायची, म्हणजे आपला बिझनेस कशाचा रिलेटेड आहे, प्रोडक्ट बेस्ड बिझनेस आहे का सर्व्हिस बेस्ड बिझनेस आहे, त्याच्याप्रमाणे आपण वेबसाईट बनवू शकतो. समजा आपल्याला पोर्टफोलिओ बनवायचा असेल ऍज अ वेबसाईट फॉर्ममध्ये, तर आपण तसंही बनवू शकतो. आपल्याला पर्सनल वेबसाईट बनवायची असेल त्याप्रमाणे आपण बनवू शकतो. तर समजा आपल्याला इथे एक वेबसाईट बनवायची आहे, कशाचा रिलेटेड आपल्याला वेबसाईट बनवायची, तर आपण सर्च करूया. समजा आपल्याला वेबसाईट बनवायची, समजा आपण एखाद्या कोचिंग क्लासेस बद्दल वेबसाईट बनवतो. कोचिंग क्लासेस सर्च केलं, बघूया सॅम्पल इथे बघा. इथं व्हिडिओज येत आहेत, हे बघा. असे वेगवेगळे ऑप्शन सेक्शन आपल्याला इथं मिळतात. जसं आपल्याला बनवायचे असेल, जे आपल्याला बघा इथं एक प्रोजेक्ट टायटल वगैरे, प्रोजेक्टच्या रिलेटेड वेबसाईट आहे, असे भरपूरसे आहेत. प्रोजेक्ट टायटल, लर्निंग हब, समजा आपण सिलेक्ट केलं. आता बघा प्रोजेक्टचं रिलेटेड नको आपल्याला, नको आपल्याला कशासाठी हवं आहे, तर आपल्याला कोचिंगचं रिलेटेड हवं. हे बघा इथं दिसतंय राईट अ टॉपिक इंट्रोडक्शन. ओके, समजा आपल्याला याच्यावर ऑल सेक्शन केलं आपण. हे बघा इथं सगळे इथं आपला डिफाईन झालेलं आहे. पूर्ण टेम्पलेट आपल्याला इथं मिळतं, त्याला आपण केलं मिनिमाइज. आता बघा या पद्धतीने इथं एक वेबसाईट स्ट्रक्चर त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. सिंपल स्लाइड फॉर्मॅटमध्ये आपल्याला स्ट्रक्चर येत असतं. आता आपल्याला ऍज अ वेबसाईट प्रमाणे आपल्याला आपल्याप्रमाणे इथं डिझाईन करायचंय. मग त्यासाठी काय करायचं, सगळ्यात आधी आपण जाणार आहे. आता बघा इथं राईट अ टॉपिक टायटल यार वगैरे, टीचर नेम. आता इथं टीचरचा फोटो घेतलाय. समजा आपण इथं एक काढून टाकला. इथं आपण समजा मी माझा स्वतःचा फोटो लावतो. समजा आपण हा पिक्चर इथून घेतला, त्याला इथं अपलोड केला. या पद्धतीने आपण कशाचं रिलेटेड शिकतोय, तर आपण शिकतोय कॅनव्हा कोर्स. कॅनव्हा कोर्स ओके. इथं आपल्याला इनरोल नाऊ किंवा मग गेट मोर डिटेल्स वगैरे आपल्याला जे नाव द्यायचे असेल, टीचरचं नाव काय आहे, तर आपण इथं घेतलं हर्षल मराठे. या पद्धतीने ओके. हे झालं इंट्रोडक्शन. आता हा कोर्स आपण कुठे शिकवतोय, तर युट्यूबला शिकवतोय किंवा आपलं जे स्वतःचं ऍप आहे प्रॉस्परटेक म्हणून आपला एक ऍप आहे प्ले स्टोरला, तिथं तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तिथे तुम्हाला शिकता येणार आहे. जसं मल्टिपल कोर्सेस आहेत, कॅनव्हा पण आहे, मग तुमचं वेबसाईट डिझायनिंग आहे, HTML आहे, असे भरपूरशे कोर्सेस आपण तिथं पण अपलोड केलेले, ते आपण तिथून बघू शकतो. मी एवढं टाकल्यानंतर समजा आपल्याला याला थोडं एडिट करायचंय. एडिट मध्ये गेलो, जिथं आपल्याला एडिट टूल मिळते. कुठल्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला कशा प्रकारचं हवंय, जसं आपल्याला हवं असेल तसं आपण डेन्सिटी कमी जास्त वगैरे काय करायचं ते करता येणार. आपण एक सिंपल टेम्पलेट बनवतोय, जास्त आपण प्रोफेशनल बनवत नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला ते सिंपल वाटत असेल थोडं, पण जर आपल्याला प्रोफेशनल बनवायचे असेल त्या पद्धतीने आपण करू शकतो. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सगळ्यात अगोदर त्याची साईज आपल्याला छोटी करावं लागेल, लहान करावं लागेल. लहान केल्यानंतर वेबसाईटमध्ये कधी पण 3 सेक्शन मध्ये वेबसाईट डिवाइड होते आपली. पहिला सेक्शन असतो हेडर सेक्शन, सेकंड सेक्शन असतो आपला बॉडी सेक्शन, आणि थर्ड सेक्शन असतो आपला तो म्हणजे फुटर सेक्शन. अशा 3 सेक्शन मध्ये वेबसाईट डिवाइड असते. हेडर सेक्शन मध्ये आपला काय येतं, हिरो इमेज असेल किंवा मेन्यूज असतील, ते आपण हेडर सेक्शन मध्ये टाकत असतो. त्याच्यानंतर बॉडी सेक्शन मध्ये आपला हिरो सेक्शन, नंतर तुमचा अबाउट अस, असे जेवढे सेक्शन्स असतात आपले ते सगळे आपण त्याच्यामध्ये घेत असतो. आणि शेवटमध्ये असतो आपला फुटर सेक्शन.
ज्याच्यामध्ये आपल्याला फुटर रिलेटेड डिझाईन डेव्हलप बाय असेल किंवा जो मॅप असेल आपल्या बिझनेसच्या रिलेटेड अशी सगळी इन्फॉर्मेशन आपण फुटर सेक्शन मध्ये ऍड करू शकतो असं असतं. पण आपण एक सिम्पल टेम्पलेट बघतोय जस्ट कसं बनवलं जातं, त्याच्यामुळे इथं तुम्हाला जास्त सिम्पल वाटतं. ओके, पोर्टफोलिओ टाईप मध्ये हे बघा एवढं घेतलं आपण. आता इंट्रोडक्शन मध्ये आपण काय आहे कसं आहे ते सगळं आपण इथे डिझाईन करू शकतो. मग खाली गेला ऍड सब टॉपिक अँड टायटल, जे काही आपण शिकवणार आहे त्याचे टॉपिक कुठले आहे, सब टॉपिक कुठले आहे, काय काय आपल्याला डिफाईन करायचं, कोर्सचा काय सिलेबस देणार आहे ते आपल्याप्रमाणे आपण पूर्णपणे कस्टमाइज करू शकतो याच्यामध्ये. आता समजा त्याच्यानंतर ऍड सब टॉपिक बघा इथं पण टायटल वगैरे, म्हणजे हा पूर्ण एक सेक्शन आपल्याला त्यांनी दिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला जसं हवं असेल त्या पद्धतीने आपण चेंजेस करून अप्लाय करू शकतो. आता ही जी वेबसाईट आहे, हे जे टेम्पलेट आहे याला आपण फुल्ली कस्टमाइज करू शकतो. हे तुम्हाला माहिती आहे कसं, आपण पोस्टर्स बनवले होते ज्याप्रमाणे आपण सगळं केलंय तसंच आपण इथं डिझायनिंग करणार आहे. समजा आता तुम्हाला एक सेक्शन मी एडिट करून दाखवतो. फॉर एक्झाम्पल हा एक सेक्शन, बरोबर, याला आपल्याला चेंजेस करायचे. समजा आपल्याला काय हवंय की आपण या कोर्सेस मध्ये काय काय देणार, तुम्हाला हे इमेजेस वगैरे नकोय, हे डिलीट केलं. हा टॉपिक आहे याला थोडं उचललं त्याला या ठिकाणी ठेवलं, साईज इन्क्रीज केली, इथून काढलं. समजा आपल्याला टेस्टिमोनियल द्यायचंय, म्हणजे आपल्याला काहीतरी रिप्लाय झालेत, टेस्टिमोनियल्स आलेत ते आपण इथं घेतले. तर टेस्टिमोनियल जसे आले त्या स्टुडंट्स आले त्याप्रमाणे आपण समजा हा एक आपला पहिला टेस्टिमोनियल याला आपण इथं घेतलं. सेम या पद्धतीने याला दोघांना सिलेक्ट केलं, कॉपी पेस्ट. कॉपी पेस्ट करण्यासाठी आपण काय वापरतो, कंट्रोल सी आणि व्ही. कंट्रोल सी ने कॉपी, कंट्रोल व्ही ने पेस्ट. हे बघा या पद्धतीने आपण 3 सेक्शन घेतले. टेस्टिमोनियल आहे, हे जे फीडबॅक आहेत हे आपल्याला कोणी दिले त्यांचं नाव आपल्याला हवेत, मग आपण टेक्स्ट बॉक्स मध्ये जाऊन इथं नाव ऍड करू शकतो. समजा इथं ऍड केलंय हर्षल, हर्षलने टेस्टिमोनियल दिलाय आपल्याला, रिव्ह्यू दिलेला आहे, बॅड गुड जो काही रिव्ह्यू असेल त्यांनी तर दिलेला आहे आपल्याला, म्हणजे या पद्धतीने लिहू शकतो. समजा दुसरा रिव्ह्यू आपल्याला दिलेला आहे, आरोहीने, तिसरा रिव्ह्यू आपल्याला दिला आहे समजा दिविजा, मग याचा तुम्हाला कलर, आता टेस्टिमोनियल लिहिलेलं असताना ज्याच्यामध्ये जे हेडिंग असते मोस्ट ऑफ जे नाव असतं ते बोल्ड मध्ये असतं, म्हणून बोल्ड लिहून घेतलं. ओके, मग इथं आपल्याला फोटो लावायचा असेल तर आपण काय करणार, एलिमेंट्स मध्ये जाणार, इथं आपण सर्च केलं फ्रेम्स, बघा तुम्हाला फ्रेम मिळेल, फ्रेम्स. तर आपल्याला जे फोटोज इन्सर्ट करायचे ते कसे असले पाहिजे, सर्कल मध्ये असले पाहिजे, स्क्वेअर मध्ये असले पाहिजे, थोडे राऊंडेड मध्ये असले पाहिजे, जसं सर्व असेल तसं आपण इथं सेट करू शकतो. हा इथं हर्षलचा फोटो येणार आपण, कॉपी पेस्ट, या ठिकाणी आरोहीचा फोटो घेणार आपण, कॉपी पेस्ट. ते बघा या पद्धतीने हा टेस्टिमोनियल तुम्हाला थोडं म्हणजे असं स्ट्रक्चर आपण काहीतरी बनवू शकतो. आता आपल्याला वाटलं की वेबसाईट आपण बनवली, हिला पब्लिश करायची, मग आपण काय करू शकतो, इथं पब्लिश वेबसाईटचे ऑप्शन आहे. पब्लिशला जर आपण गेलो, बघा पब्लिश झाल्यानंतर ती कशी दिसेल ते इथं आपल्याला दिसतंय. छोटी स्क्रीन असेल तर अशी दिसणार, आणि जर मोठी स्क्रीन असेल तर बघ कशी दिसते, हे बघा या पद्धतीने आपली वेबसाईट ही दिसणार आहे. आता आपण हे प्रॉपर चेंजेस केलेले नाहीये, आपण फक्त आपला फोटो ऍड केला आणि एक सेक्शन जो आहे तो आपण बनवलाय. हे बघा या ठिकाणी आता आपण त्या फोटो पण इथं फोटो ऍड नाही केले, आपण फक्त फ्रेम्स ठेवले. ज्यावेळेस आपण फोटो ऍड करणार तिथे ते फोटोज पण आपल्याला दिसणार. म्हणजे अशा पद्धतीने आपण डिझाईन करू शकतो. आणि डिझाईन झाल्यानंतर बघा इथं ऑप्शन आहे पब्लिश वेबसाईट.
आता हे पब्लिश झाल्यानंतर कशी दिसेल, कुठल्या लिंकवर जाणार, तर बघा इथे ही लिंक दिसते तुम्हाला, ही बघा ही लिंक जी आहे ना, ह्या लिंकने आपण ही वेबसाईट ऍक्सेस करू शकतो. आपल्याला वाटलं आपल्याला एडिट करायची लिंक, तर आपण लिंक चेंज सुद्धा करू शकतो. कॅनवा कोर्स बनते. आपल्याला जर वाटलं की आपल्याला सेपरेट लिंक हवी, म्हणजे सेपरेट वेबसाईट हवी, कस्टम वेबसाईट हवी, डोमेन नेम आपल्याला आपल्या प्रकारचं असलं पाहिजे, जसं मला हवंय www.harshadmarathi.com. मग त्यासाठी आपल्याला हे परचेस करावं लागेल डोमेन. ओके, ते तुम्ही कुठूनही परचेस करू शकता, भरपूरशा वेबसाईट्स आहेत तिथून आपण ते परचेस करू शकतो. किंवा इथून जर बघा ब्रिंग युअर ओन डोमेन, कनेक्ट युअर डोमेन फ्रॉम थर्ड पार्टी, कंटिन्यू केलं तर आपल्याला डोमेनसाठी काही जे चार्जेस असतात नॉमिनल 1500 वार्षिक असतात ते आपल्याला पेड करायचे आणि आपली वेबसाईट त्या ठिकाणी होस्ट होणार. ओके, जर कस्टमाइज हवं असेल आणि जर तुम्ही प्रॅक्टिससाठी बघतायत तर प्रॅक्टिससाठी जस्ट आपण जर पब्लिश केलं तर आपल्याला ही URL इथं मिळते, आपल्याला कळतं की आपली वेबसाईट कशी दिसणार. आता आपण हे बघताना आपण काय केलं, आपण डायरेक्टली जस्ट रॅन्डमली कुठलं तरी टेम्पलेट ओपन केलं आणि त्याच्यावर आपण डायरेक्टली वेबसाईट बनवायला सुरुवात केली. पण ऍक्च्युली आपण वेबसाईट अशी बनत नसते. आपल्याला वेबसाईट बनवण्यासाठी प्रॉपर स्ट्रक्चर आपल्याला अगोदर बनवावं लागत असतं. आधी आपण एक प्रॉपर स्ट्रक्चर बनवून घ्यायचं. स्ट्रक्चर कसं बनवणार, तर सिंपल तुम्ही पेंट मध्ये बनवू शकता. बघा तुम्हाला एक एक्झाम्पल साठी मी सांगतो. आपण पेंट मध्ये आलो, एक स्ट्रक्चर तुम्ही वहीवर किंवा कागदावर आपण बनवू शकतो, किंवा वाटलं आपल्याला की पेंट मध्ये हवंय, पेंट मध्ये स्ट्रक्चर नेमकं कसं बनवलं जातं. समजा आपण अज्युम केलं की आपलं वेब पेज आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, तर आपण ज्यावेळेस वेबसाईट बनवणार आपण इथे सेक्शन डिवाइड करून घेणार. समजा हा आपला पहिला सेक्शन, हेडर सेक्शन. याच्यामध्ये आपण काय घेणार आहे, समजा या साईडला आपण आपला बिझनेसचा लोगो घेणार आहे आणि इकडची उरलेली साईड आहे इथं आपण घेणार आहे नेव्हिगेशन बार, म्हणजे होम, अबाउट, कोर्सेस, जे आपल्या बिझनेसच्या रिलेटेड जे मेनूज असतील ते आपण या ठिकाणी घेणार. मग याच्या खाली आपण घेणार एक अबाउटच सेक्शन. समजा अबाउटच सेक्शन आपण एवढं घेणार आहे. याच्यामध्ये त्याच्यात आपल्याला 2 पार्ट हवेत. या पार्ट मध्ये आपल्याला आपला फोटो हवा आहे आणि इकडच्या पार्ट मध्ये आपल्याला आपल्याबद्दलची माहिती हवी. असं आपण 2 सेक्शन एक बनवून घेतले. त्याच्या खाली आपल्याला आपल्या सर्व्हिसेसचं सेक्शन हवं आहे. समजा या ठिकाणी आपण एक 3रा सेक्शन बनवणार. ह्याच्यामध्ये आपल्याला सर्व्हिसेस हवे. सर्व्हिसेस मध्ये आपल्याला आपण समजा 3-4 टाईपच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो, तर आपण असं कार्ड सेक्शन मध्ये बनवू शकतो. ही एक सर्व्हिस झाली, 2, 3, 4 असे जेवढे आपण सर्व्हिसेस किंवा प्रोडक्ट प्रोव्हाइड करत असणार त्याच्या फोटोज किंवा त्याच्याबद्दलची आपण माहिती इथं देऊ शकतो. आणि शेवटचा असणार आपला फुटर सेक्शन, ज्याच्यामध्ये आपण लिहिणार डिझाईन अँड डेव्हलप बाय, आपल्याला आम्हाला सोशल मीडियावर कनेक्ट करा, त्याच्या लिंक्स युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, आपला जर शॉप असेल, एखादं ऑफिस असेल त्याचं लोकेशन, हे सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी या पद्धतीने आपण आधी स्ट्रक्चर बनवून घेणार, मग आपण आपला वेबसाईट बनवायला सुरुवात करणार. आता आपण डायरेक्टली डेमो बघायचं होतं, आपल्याला बघायचं होतं ऍक्च्युली वर्क कसं करतं, त्यासाठी आपण हे सेक्शन बघितलं. या प्रकारे आपण आपल्या बिझनेसची किंवा आपल्या स्वतःची वेबसाईट बनवू शकतो, किंवा आपण आपल्या क्लायंटला बनवून देऊ शकतो आणि त्याच्याबद्दल तुम्ही काहीतरी त्यांच्याकडनं चार्जेस घेऊ शकता. जर तुम्हाला या विषयावर काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.